तर मित्रांनो, आमच्या गायींच्या चाऱ्यासाठी मक्याची पेरणी करतो आहे आणि मक्याबरोबर मधल्या जे फळ असतात त्याच्यामध्ये आम्ही चवळी लावणार आहे. तर बघूया आम्ही कशी पेरणी करतो आहे. हे बघा, आपल्याला पहिला सेंटरचा आणि शेवटचा ह्याच्यामध्ये मका टाकायचा आहे. ह्याच्यामध्ये ॲडवांटाचा 756 ॲडवांटा 756 हा मका घेतलेला आहे मुरघासाठीचा. हे बघा, पहिल्या सेंटरला आणि शेवटच्या याला मका. नंतर आपल्याला हे जे या दोन्हीच्या मधलं जे आहे ह्याच्यामध्ये चवळी घ्यायची. अंकुरची VU5 चवळी आहे, ती आपण मधल्या ह्याच्यात टाकतो आहे, म्हणजे दोन मक्याच्या मध्ये. मॉडेलमध्ये चवळी हे पूर्ण बियाण्यांचा खर्च काढेल आणि प्लस नायट्रोजन फिक्स करेल आणि मक्याला मदतही करेल. आणि चवळी तुम्ही भाजी म्हणूनही विकू शकता आणि चवळीला पूर्ण वाळल्यानंतर कडधान्य म्हणूनही विकू शकता.